ऐरोली गावातील डॅशिंग डायनामिक DM भाई यांच्या माध्यमातून। तर समक्षण कक्षात बसलेले सर्व मान्यवरांचं देखील 30+ दिवा कोळीवाडा या संघाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। अर्थातच मान्य श्री बंडूदादा केनी साहेबांचं देखील नुकताच आगमन झालं या स्पर्धेसाठी, ज्याने लाखो मुलाचं सहकार्य दिलं गेलं। तसंच नवी मुंबईतील गोल्डमॅन अर्थातच निलेश दादा चंदू पाटील साहेबांचं देखील खऱ्या अर्थाने आगमन झालेलं आहे। तर बक्षिसांचा वर्षाव असेल। निलेश आणि जयेश्वर देखील प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल DM भाई यांच्या माध्यमातून। वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, P1चा पहिलं आणि एकमेव षटक हाताळताना दिसेल। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निसार, त्याला सामोरं जाईल नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगताचा वीरेंद्र सहवाग अर्थातच निलेश भोईर। पहिला चेंडू मेगा फायनलचा, पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, चेंडू जाईल थेट हवाई सफर, यस मॅक्सिमम षटकार। तर 200 रुपयाचा कॅश प्राइज लागू झाला DM भाई यांच्या माध्यमातून। प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल DM भाई यांच्या माध्यमातून। तर स्वतःचं संघाचं धावफलक 6 धावांनी वाढलं जाते। का मला नवी मुंबईचा वीरेंद्र सहवाग म्हणलं जातं, त्याच्या स्टाईलमध्ये त्याने अकाउंट ओपनिंग केलं। अर्थातच 6 धावा। तर मंडळाकडे पैसे जमा झालेत निलेश भोईर यांचे। दुसरा चेंडू गोलंदाज निसार, दुसरा चेंडू घेऊन येईल निसार, त्याला सामोरं जाई निलेश भोईर जो एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय। नुकताच चांगला फटका सजवला जातो इथं मात्र ब्लॉक, क्रिकेटचा मादक सौंदर्य। तर घोषित स्वरूपात एक धाव। नुकताच यंदाचा हंगाम म्हणलं तर गावदेवी ऐरोली संघाने तब्बल आतापर्यंत 3 मेगा फायनल मध्ये प्रवेश केला आणि ते 3ही फायनल जिंकलेत। पहिली फायनल परुळेकर मैदानात जिंकली, त्यानंतर दुसरी उत्कर्षाच्या श्रीकृष्णाच्या मैदानात उत्कृष्ट चषक जिंकला, त्यानंतर थेट उरण परिसरात जाऊन बोकडविरा इथं देखील एक मोठी अग्रगण्य स्थानाची प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावला आणि इथं मात्र 4थींदा फायनल मध्ये खेळतोय अर्थातच गावदेवी ऐरोली संघ। इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि चेंडू बळीमध्ये कुठलाही संगम होत नाही। अर्थातच डॉट बॉल, निर्धाव चेंडू। चौथा चेंडू, इथं मात्र हेलिकॉप्टर लावायचा प्रयत्न झाला, मात्र एक धाव। आता मात्र बक्षिसांचा वर्षा वाढला जातोय। अर्थातच प्रत्येक षटकाराला निलेशसाठी 300 रुपये आणि जयेशसाठी 200। दरम्यान जयेश स्ट्राईक एंडवर असेल। इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संगम होत नाही। तर बक्षीस वाढले जाते, जयेशला देखील 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल। इथं मात्र सन्मान दिला जातोय। अर्थातच कलर पद्धतीचे चेंडू होता, डॉट बॉल, बाक टू बाक 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर एका षटकाची होते समाप्ती। एका षटकाच्या समाप्तीनंतर विचार करायला गेलं तर धावफलकाचा विचार आतापर्यंत 8 धावा बिनगडी बाद। कुठेतरी एक मोठा फटका लावल्यानंतर देखील गोलंदाजाने कमबॅक केलं। लाजबाब गोलंदाजी निसारच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली। कुठलाही फलंदाज गावदेवी ऐरोली संघाचा षटकार लगवतोय तर 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल। हे दोघांना मग दोघं आउट झाल्यानंतर दुसरे येईल ना। या दोन्ही फलंदाजांपैकी कुठलाही फलंदाज जर षटकार लगवतोय तर 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल DM भाई यांच्या माध्यमातून। 200 रुपये निलेश भोईर ऑलरेडी लागू झालेले आहेत। बॉलर मुकेश
वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज मुकेश याचा, त्याला सामोरं जाई निलेश. इथं मात्र बिग हिट, मोठा फटका, अगदी हाय अँड हँडसम. इट इज अ यूज 6 बाय बॅट्समॅन निलेश भोईर. चला 300 रुपये देखील मंडळाकडे जमा झालेत निलेश भोईर याचे, तब्बल 500 रुपये. हॅलो हॅलो. तर नक्कीच बक्षिसांचा वर्षाव डीएम भाई यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू धावफलकाचा विचार करायला गेला 14 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याच्या प्रयत्नात चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संगम होत नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू इथे मात्र डेड बॉल. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज मुकेश. इथे मात्र पुन्हा एकदा पुल केला गेलाय, चेंडू जातोय बघता बघता थेट सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. हे अजून 100 दे रे, 100 दे, 300 दिले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी होते मात्र झेल सोडला जातो. तोपर्यंत चेंडू जाईल बघता बघता घोषित क्षेत्रात. धाव मिळेल एका धावाने धावफलक वाढलं जात आहे. अर्थातच 21 धावा. आतापर्यंत तब्बल 800 रुपये निलेश भोईर यांचे जमा झाले आहेत मंडळाकडे. प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल डीएम भाई यांच्या माध्यमातून दोन्ही बॅट्समॅनना. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट, चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, फेकल. तोपर्यंत एक धाव कुठेतरी स्ट्राईक एंडवर जयेश पाटील आता तुम्हाला पाहायला मिळेल. या जयेश पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू फेस केले गेलेत. कुठलीही प्रकारची धाव जयेश पाटीलच्या माध्यमातून आली नाहीये. तर एक षटक 5 चेंडू मागे धावफलकावर धावसंख्या 22 काबदेवी ऐरोली संघाची. पुढचा चेंडू इथे मात्र जयेश पाटील लगावलाय फटका, चेंडू जाईल वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा. 2 षटकाची समाप्ती. धावफलकाचा विचार 26 धावा. धावफलकावर टीम गावदेवी ऐरोली या संघाची. हो हो दादा बोलतो, 2 मिनिट ब्रेक आहे ना, माझं कोण लक्ष देणार नाही. तर प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल डीएम भाई याच्या माध्यमातून. नंदन ना. तर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक नंदन याचं, त्याला समोर जाईल निलेश. इथे मात्र लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, फेकल. तोपर्यंत सिंगल सिंगल आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. 2 षटक 1 चेंडू मागे 27 धावा टीम गावदेवी ऐरोली या संघाची. तर 10 चेंडू मागे 23 धावाची एक माराथॉन पारी निलेश भोईरच्या माध्यमातून देखील खेळली जाते सध्याच्या घडीला. पुढचा चेंडू इथे मात्र जयेशने मारलेला फटका सरळ अंपायरला लागलं. अंपायर लागलं का? चला आमचे स्वयंसेवक पाणी पुरवा.
तर कुठेतरी बॅड लक म्हणावं लागेल निलेश भोईरचा. चेंडू अंपायरला आढळला, त्यानंतर क्षेत्ररक्षकाकडे गेला आणि क्षेत्ररक्षकाने कुठेतरी धावचीच्या स्वरूपात बाद केलं. एक कंदा फलंदाज निलेश भोईर बॅक टू डगआउट. तर न्यू बॅट्समॅन जगदीश पगडे. जगदीश पगडेसाठी वेगळी ऑफर लावली जाते DM भाई यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकाराला 400 रुपयाचा कॅश प्राइज. मोठा फटका सजवला जातोय. चेंडू जाईल नक्कीच. जयेश पाटील याला 300चा कॅश प्राइज असेल आणि जगदीश पगडे याला 400 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नक्कीच पुढचा चेंडू इथं मात्र चांगला फटका सजवला जातोय. सिंगल. कुठेतरी स्ट्राईक एंडवर जगदीश पगडेला आणलं जातंय. तर नक्कीच ज्या बॅट्समनवर 400 रुपयाचा कॅश प्राइज आहे तोच फलंदाज जगदीश पगडे. इथं मात्र फलंदाज बाद. तर न्यू बॅट्समन जाईल प्रीतम पाटील. प्रीतम पाटील वर देखील बक्षिसांचा वर्षाव. सगळ्यात मोठा बक्षीस अर्थातच 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रीतम पाटील साठी प्रत्येक षटकाराला. तर शेवटचा चेंडू देखील घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नंदन. कुठेतरी या षटकात धाबा रोखल्या गेल्या तर नंदनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी नंदनने देखील केली गेली आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल DM भाई यांच्या माध्यमातून प्रीतम पाटील याला. इथे मात्र आल्या आल्या मोठा फटका सजवला जातोय. चेंडू जाईल बघता सीमा रेषा पार आणि 500 रुपये लागू देखील झालेत प्रीतम पाटील याला. आमच्याकडे पैसे जमा झालेत आतापर्यंत. निलेश भोईर याचे 800 रुपये आणि प्रीतम पाटील याचे 500. अजूनपर्यंत जयेश पाटीलने एकही 6 मारला नाहीये. त्यांना देखील 400 ना DM भाई जयेशला. जयेश पाटील याला 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार करायला गेला 2 गडी बाद 38 धावा टीम गावदेवी ऐरोली या संघाची. तर जसं शेवटच्या ओव्हरीला सुरुवात झाली ना जयेश पाटील व बक्षीस वाढलं गेलं. प्रत्येक षटकाराला 400 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि प्रीतम पाटील याला 500 रुपये. हे सगळं बक्षीस अगदी गावदेवी क्रिकेट संघाचा पाठी राखा DM भाई यांच्या माध्यमातून देखील लावले जात आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथा रोशन. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू जाईल घोषित क्षेत्रात. एकच धाव. पुढचा चेंडू स्लॉगवरच्या षटकातील दुसरा चेंडू रोशन 39 धावा. इथे मात्र बॅडमिंटन शॉट झेलखाली क्षेत्ररक्षक सुरेख झेल. फलंदाज होतोय बाद.
नक्कीच न्यू बॅट्समॅन अर्थातच संकेत कांबळे ज्याने पहिला सामना जिंकवण्यासाठी त्याचा मोठा वाटा होता, तोच संकेत कांबळे आलाय. आपला प्लेयर आहे भाई. आम्हाला माहिती आहे. 100 हल्ला सांगू तर संकेताला देखील खुशखबर असेल. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि जर पहिल्या चेंडूवर षटकार लगावते त्याच्या पुढे बक्षीस वाढलं जाईल. डायरेक्ट 300 रुपये. डीएम भाईने अगदी एटीएम खुल्ला केलाय त्याचा. इथं मात्र मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. आता 300 रुपये लागू होतील तुम्हाला. संकेतला देखील 300 असेल. प्रीतम पाटीलला 500 असतील. चला या 6 धावाने धावफलक वाढला गेला 45 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज रोशन याचा खेळ संकेत. इथं मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. नक्कीच विक्की याचा आवाज येतोय. तर विक्की याला 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिल्या 6 ला 200, दुसऱ्या 6 ला 500. पुढचा चेंडू रोशन याचा. धावफलकाचा विचार करायला गेला अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धावफलकाचा 45 धावा टीम गावदेवी ऐरोली या संघाची. इथं मात्र विकीने मारलेला फटका फलंदाज बाद. शेवटचा बॉल बाकी डीएम 500 डायरेक्ट. तर राकेश याला खुशखबर. शेवटचा चेंडूवर जर षटकार लगावतोय तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. तर हे सगळं बक्षीस अगदी गावदेवी क्रिकेट संघाचा पाठीराखा डीएम बाय ऐरोली गावातील डॅशिंग डायनामाइट पर्सनॅलिटी ज्याची आहे तोच डीएम बायच्या माध्यमातून लावले जात आहेत. शेवटचा चेंडू. तर डॉट बॉल. 4 षटकाची होते समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार करायला गेलं आतापर्यंत तर 45 आणि 46 धावांचं लक्ष असेल. टीम अर्थातच रोहित रुद्र 11 माप आहे या टीमला.
800 500 100. काय बोलला? काय बोलतोय? क्रिक लाईव्ह काय बोलतोय? अरे काय बोलतोय तो दादा? तो क्रिक लाईव्हचा कॅमेरामॅन आला असं बोलत होता. तो क्रिक लाईव्हचा आहे. हा बसू दे ना, शिकून त्याच्याकडून. दरम्यान सामन्याला सुरुवात वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. P1चा पहिल्या षटकातील पहिला चेंडू तुषार स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल अमन. इथं मात्र पहिला चेंडू अगदी स्वर मारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. यस, इट इज अ वाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवंतरशी 1 धाव. स्ट्राईक एंडवर अमन असेल, नॉन स्ट्राईक एंडवर देखील पवन असेल. मात्र दुसऱ्या चेंडूवर बिगिट, पहिल्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न. जे रनआउटची संधी होती मात्र एक चोरटी धाव घेतली जाते. मगाशी स्ट्राईकला होता अमन, आता स्ट्राईकला पवन. बाय बाय. तर पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अर्थातच तुषार सिंग. इथे मात्र पवनने मारलेला फटका. लांबी कमी, उंची जास्त. झेलखाली क्षेत्ररक्षक राकेश जाधव. राकेश जाधव जोर सोडणार नाही. मात्र फलंदाज पवन मात्र शून्याचा चष्मा घालून परतीचा इशारा मिळतोय. त्यांच्याकडे सगळे स्कोरर पण आहे. तुम्ही कॉमेंटेटर आहे. मी त्यांची मॅच बघायला आलो. न्यू बॅट्समॅन नंदन. अनिकेत वैद्य ला जवाब क्षेत्ररक्षण केलं जाते. डॉट बॉल. पुढचा चेंडू. इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. आतापर्यंत 4 चेंडू मागे फक्त 2च धावा खर्च केले गेलेत या तुषार सिंगच्या माध्यमातून. इथं मात्र अजून एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. वाह, काय गोलंदाजी केली जाते. अक्षरशः DM बाईला टाळ्या वाजवायला. इथं मात्र नंदनने मारलेला फटका. नो चान्स. इट इज आउट ऑफ द पार्क. U6 बाय बॅट्समन नंदन. नंदनने आपल्या बॅटमधनं अगदी आकाशाला गवसणी घालणारा षटकार लावलाय. धावफलकाचा विचार करायला गेलं, एका षटकाची होते समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. राकेश जाधव. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश जाधव. अगदी छोट्याशा वयात चांगले मॅचेस या राकेश जाधवने देखील खेळलेत. NMPL सारखी स्पर्धेमध्ये फक्त मिडन विकेटचं षटक देखील हाताळलं गेलंय. नुकताच रबर बॉल मध्ये देखील त्याला अमेजिंग प्लेअरचा पुरस्कार देखील मिळाला होता. तर पहिला चेंडू आपल्या नावाला साजिश चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आजच्या दिवसात सर्वात
चांगलं क्षेत्ररक्षण जर कोणचं पाहिलं असेल ना तर ते नाव आहे प्रीतम पाटील. कॅच पकडलेली त्याने जबरदस्त कॅच पकडलेली. रोहित यादवने कॅच कशी पकडली रोहित कुबेर. पुढचा चेंडू इथे मात्र रिव्हर्स स्वीप लगातो आबाद नाही तर बर्बाद अर्थातच डॉट बॉल. राहायला कुठे पुढचा चेंडू राकेश याचं नंदन खेळण्यासाठी तयार. इथे मात्र पुन्हा एकदा इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक जगदीश पगडे येईल फील्ड करल फेकल तोपर्यंत एक चिकी सिंगल घेतली जाते दोन्ही बॅट्समॅनच्या माध्यमातून. एका धावाने धावफलक वाढला जातोय. अर्थातच धावफलकाचा विचार करायला गेला तर दुहेरी अंकाला धावफलक देखील वाढताना दिसतोय. 10 धावा एक गडी बाद. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न झेलखाली क्षेत्ररक्षक कार्तिक जयस्वाल. नक्कीच जसं कार्तिक जयस्वालने झेल पकडला ना डीएम भाई मनातच हसला. पुढचा चेंडू इथे मात्र फटका चांगला सजवला जातो. वाह काय फटका सजवला फलंदाज झाले. 6 धावांसाठी यस मॅक्सिमम षटकार. 2 षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर 16 धावा 12 चेंडू 30 धावा 30 धावा 12 चेंडू. कुठला संघ विजय होईल आणि या दिवा कोळीवाडा 30+ चषकावर आपलं नाव कोरल. येणाऱ्या अवघ्या 12 चेंडू मध्ये देखील तुम्हाला समजेल. संकेत कांबळे वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी संकेत कांबळे. तर पहिला चेंडू संकेत कांबळे याचं. नक्कीच संकेत कांबळेच्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला तर तिथं नशीब लागलंच गेलं. एकदा धावून पूर्ण. तर एक धाव. आता मात्र स्ट्राईक एंडवर रोशन देखील असेल. इथे मात्र डान्सिंग डाऊन दी विकेट फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक येईल फील्ड करल फेकल तोपर्यंत फक्त एकच धाव. ही बाई 10 चेंडू मागे 28 धावाची गरज. पुढचा चेंडू संकेत याचं. इथं मात्र व्हेरिएशन केला जात आहे. राकेश जाधव एकच धाव. माफ करा डॉट बॉल. कुठेतरी नंदन आपल्यावर विश्वास दाखवतोय की मी मारू शकतो षटकार चौकार. इथं मात्र प्लेड ऑन फलंदाज बाद.
8 चेंडू आणि 28 धावाची गरज असेल. यंदाचा हंगाम जर विचार करायला गेले ना, गावदेवी संघ जिथं जिथं फायनलला गेलाय ना तिथं पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आली आहे. अजूनपर्यंत फायनलमध्ये कधीच पराभूत झाला नाही आहे यंदाचा हंगाम. तर आजची 4थी ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची येईल काय? येणाऱ्या 8 चेंडू मागे अजूनही 28 धावाची गरज असेल. न्यू बॅट्समॅन मुकेश इथे मात्र बिगिट करण्याच्या प्रयत्नात सिंगल. एक से बढ़कर कुछ नहीं. आता मात्र 7 चेंडू 27 धावाची गरज. नाना संदेश नाना संदेश नाना घरी बाबा लक्ष दे. इथं मात्र हो काय फटका सजवलाय. चेंडू जाईल बघता बघता सीमा रेषा पार. षटकार. आता मात्र 6 चेंडू आणि 21 ना 6 चेंडू 21 धावाची गरज असेल. तुमच्या येऊन पण मुकेश तर यास वैयक्तिक पहिलं. चला स्वयंसेवक बॉल पुरवा. कोण आहे बॉलर? विकी. वैयक्तिक पहिलं. सांघिक चौथं. स्लॉगरचं षटक. हा फक्त स्क्वेअर मध्ये असतो बॉलर. जर गौरव असेल तर तो दाखवत नाही. तर पहिला चेंडू गोलंदाज विकीच्या माध्यमातून 6 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू अगदी व्हेरिएशन. डॉट बॉलची सांगता होते 5 चेंडू 21 धावा. दुसरा चेंडू फुल टॉस. तिथं मात्र क्षेत्ररक्षक संकेत कांबळेच्या हातातनं झेल सुटणं ही मित्रांनो दुर्मिळ गोष्ट आहे. अगदी चित्याच्या चपळाईने झेल पकडला संकेत कांबळेच्या माध्यमातून. 30+ दिवा कोळीवाड्याचे सर्व लेजेंड क्रिकेटर जे मैदानात उपस्थित असतील त्यांना विनंती केली जाते समर्शन कक्षेत येऊन स्थानापन्न व्हा. चला पुढचा चेंडू विकी याचं. इथं मात्र लाजवाब चेंडू हाताळला गेला विकी याच्या माध्यमातून देखील डॉट बॉल. आता मात्र 3 चेंडू 21 धावाची गरज असेल. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथं मात्र वाह अगदी रफ्तारावर स्वार झालाय विकी. अजूनपर्यंत 4 चेंडू कुठलीही धाव खर्च केली गेली नाही 4 चेंडू मागे. अजूनही 2 चेंडू. तर या स्पर्धेत ऑलरेडी एक मेडन षटक टाकलं साहिल नाईकने. इथं मात्र अजून एक डॉट बॉल. काढू देणार लाव भाई. शेवटचा चेंडू या स्पर्धेचा दुसरा मेडन ओव्हर येईल का? हो यस. लाजवाब गोलंदाजी विकी याच्या माध्यमातून केली जाते. तर या स्पर्धेचा चॅम्पियन्स 4थी ट्रॉफी येते 1 नंबरची. सध्याच्या घडीला गावदेवी क्रिकेट संघ जिथं फायनल खेळेल तिथं फायनल नक्कीच घरीच येणार.
चला तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या मान्यवराचा खऱ्या अर्थाने तर एक गोड व्यक्तिमत्व, कुठल्याही गोष्टीला न सांगणारे, अर्थातच जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागते अगदी धावत येणारा व्यक्तिमत्व म्हणजेच बंडू दादा केनी याचा सत्कार केला जाईल निलेश पाटील साहेबांच्या माध्यमातून. मी विनंती करतो बंडू दादा केनी यांचा सत्कार केला जातोय निलेश पाटील यांच्या माध्यमातून. मायेचे उपदार शाल आणि प्रेमाचा प्रति पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातंय. अर्थातच या विभागातील एक गोड व्यक्तिमत्व अर्थातच बंडू दादा केनी. चला दोन्ही टीम्स समोर या. अरे नाना 2 मिनिटं थांब ना. तर ऐरोली गावातील डॅशिंग डायनामाइट DM भाई यांचा सत्कार केला जातोय निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून. आज त्यांच्या माध्यमातून देखील फायनल सामन्यात ATM खुलं केलं गेलं होतं. चला ही संपूर्ण स्पर्धा जर मित्रांनो आपण उन्हात बघून घाम येतो तर ज्या अंपायर्सने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं गेलं विनोद भगत यांचा देखील सत्कार करतील, तसंच आकाश उपाध्ये यांचा देखील सत्कार करतील दोन्ही अंपायर्स. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या समोरच्या शब्दात ना ऐकली सिद्धेश गावडे याचा देखील सत्कार केला जाईल. या स्पर्धेसाठी तुम्ही त्याची वाणी देखील ऐकली सिद्धेश. ही संपूर्ण स्पर्धा प्रेक्षकांनी घर बसल्या लाईव्ह पाहिली त्याचा देखील क्रेडिट जाईल अर्थातच सातारा स्पोर्ट्सचे. विनंती करतो सातारा स्पोर्ट्सचे कोणीतरी. चला निलेश भोईर तुम्ही देखील 3 षटकार लगवले, तुम्हाला 800 रुपयाचा कॅश प्राइज होता. चला निलेश भोईर 800 रुपयाचा कॅश प्राइज घेण्यासाठी या. तुम्ही 3 षटकार लगवलेत. प्रीतम पाटील तुम्ही देखील 1 षटकार लगवले, तुम्हालाही 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर संकेत कांबळे तुम्ही देखील 1 षटकार लगवले, तुम्हालाही 100 रुपयाचा कॅश प्राइज होता.